नमस्कार मैत्रिणींनो. तर आता नवीन वर्ष होत आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर नवीन वर्ष येत आहे. दोन दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुखी, निरोगी, दीर्घायुष्याचे जावो आणि तुम्हाला तुमच्या ईश्वर सर्व तुमची प्रार्थना शिवशंभूच्या कृपेने पूर्ण होत. तुमच्या सर्व मनातील इच्छा देव पूर्ण करो. तर आता नवीन वर्ष सुरू होत आहे. तर नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे रविवार आहे आणि दुसरा दिवस म्हणजे आपला शिवशंभूंचा आवडता दिवस म्हणजे सोमवार आहे. तर सोमवारी आपल्याला कुठले कुठले उपाय करायचे आहेत जे आपण शिवकथेमधून ऐकले आहेत. पंडित प्रदीपजी मिश्रांच्या श्रीमुखातून आपण जे उपाय ऐकले आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहेत की नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही हे उपाय नक्की करा. म्हणजे आपल्या जीवनात कधीही धनाची कमी पडणार नाही आणि आपल्याला कधीही आजारपण वगैरे येणार नाही आणि आपलं जीवन सुखी होईल. चला तर मग आता आपण पंडित प्रदीपजी मिश्रांनी जे उपाय सांगितले आहेत जे आपल्याला सोमवारी करायचे आहेत आणि 2 तारखेला म्हणजे 2 जानेवारीला वर्षातील पहिला सोमवार आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात आपण ह्या उपायांनी करू. तर आपलं नवीन वर्ष हे चांगलं जाईल. तर हे बघा, सर्वात अगोदर ज्यावेळेस आपण सोमवारी सकाळी मंदिरात एक तांब्या पाणी घेऊन जाऊ त्यावेळेस आपल्याला पंडित प्रदीपजी मिश्रांनी आता जे आपली मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्या पद्धतीने शिवलिंगावर पाणी टाकायला सांगितले आहे तीच पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी आपण शिवलिंगावर सर्वात अगोदर कसं पाणी चढवायचं हे श्री पंडितजी मिश्रांनी सांगितलं आहे. तर सर्वात अगोदर शिवलिंगाच्या हे शिवलिंग आहे संपूर्ण. तर ह्या शिवलिंगाच्या उजव्या साईडला आपण सर्वात अगोदर पाणी व्हायचं असतं. म्हणजे हे बघा, अशा पद्धतीने उजवी साईड ही गणपतीची असते त्यामुळे अशी उजव्या साईडने पाणी व्हायचं आहे. नंतर आपण डाव्या साईडला पाणी वाहून घ्यायचं आहे आणि नंतर अशोक सुंदरीची जागा आहे म्हणजे जिथं अशोक सुंदरी आहे तिथं आपण पाणी वाहून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशोक सुंदरीच म्हणजे हे बघा, हे गणपतीचं स्थान आहे. हे गणपतीचं स्थान आहे. इकडे उजव्या हाताला कार्तिकेय आहे आणि मध्यभागी जी लाईन असते ती अशोक सुंदरी असते. तर सर्वात अगोदर गणपतीला पाणी व्हायचं आहे, नंतर कार्तिकेयला आणि नंतर अशोक सुंदरीला पाणी वाहून घ्यायचं आहे. हे बघा, आणि नंतर हा जो शिवलिंगाचा गोल भाग असतो म्हणजे हा पार्वतीजीचा हस्तकमल असतो. तर पूर्ण कटी भागावर आपण पाणी चढवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण इथे शिवलिंगावर पाणी चढवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर आणि ह्या ठिकाणी पाणी चढवल्यानंतर आपण जे जलाधारी असते म्हणजे जे थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडतं, जे कलश असतं जिथे शंकराच्या 5 मुली आहेत जिथून पाणी पडतं तिथे आपण पाणी वाहून घ्यायचं आहे. यामुळे आपली मनोकामना लवकर पूर्ण होते असं पंडितजी प्रदीपजी मिश्रांनी सांगितले आहे. तर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी जेव्हा सकाळी मंदिरात जाल तर तुम्ही ह्याच पद्धतीने शिवलिंगावर पाणी चढवू शकतात. तर अशा पद्धतीने आपण 1 लोटा पाणी चढवून आपली मनोकामना शिवशंकराला सांगायची आहे. तर दुसरा उपाय असा आहे की ज्या मुलामुलींचे विवाह जमत नाही त्यांनी कुठल्या पद्धतीने शिवलिंगावर जल चढवायचं आहे ती पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे. तर अशोक सुंदरीची जी जागा आहे, स्थान आहे, त्या स्थानावर पासून ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही आहे त्यांनी हे बघा, अशा पद्धतीने अशोक सुंदरीच्या स्थानापासून जल समर्पित करायला सुरुवात करायची. अशोक सुंदरीच्या स्थानापासून जल चढवायला सुरुवात करायची आहे. नंतर गणपतीच्या स्थानाला, मग कार्तिकेय, मग पार्वतीजीचं कटिभाग आणि मग शिवलिंगावर जल चढवायचं आहे आणि नंतर परत अशोक सुंदरीवर जल चढवायचं आहे आणि शिवशंकराला प्रार्थना करायची आहे की त्यांच्या विवाहामध्ये जे अडचणी येत आहेत त्या दूर होऊन आमचा विवाह लवकरात लवकर हो अशा पद्धतीने जल चढवून ज्या मुलामुलींचे विवाह होत नाही आहे त्यांनी शिवशंकराला प्रार्थना करायची आहे.
हे बघा, आता आपण वर्षातील दुसरा जो उपाय आहे, पहिल्या सोमवारी जे आपल्याला उपाय करायचे आहेत त्यापैकी आपण आता दुसरा उपाय बघून घेऊया. तर दुसरा उपाय असा आहे की आपल्याला पहिल्या सोमवारी संध्याकाळी बेलपत्राच्या झाडाखाली जायचं आहे. जर आपल्याला वाटत असेल की आपल्या डोक्यावरून कर्ज दूर व्हावे आणि लक्ष्मी आपल्या घरी यावी, तर त्यासाठी हा उपाय आहे. तर हा उपाय सोमवारी म्हणजे कुठल्याही सोमवारी तुम्ही करू शकतात. संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली जाऊन आणि थोडंसं गोड काहीतरी पदार्थ घेऊन जा. म्हणजे तुम्ही साखर, गूळ किंवा काहीतरी गोड नेलं तरी चालेल. आणि एक फुलवात घेऊन जा. शुद्ध तुपाची फुलवात आपल्याला घेऊन जायची आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर बेलपत्राच्या झाडाखाली थोडासा गोड पदार्थ ठेवून आपल्याला तुपाची फुलवात लावायची आहे सोमवारच्या दिवशी. तर ह्या उपायाने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या डोक्यावर जे कर्ज असतं ते देखील दूर होतं, म्हणजे हळूहळू उतरतं. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. सोमवारी संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आता वर्षातील पहिल्या सोमवारी किंवा कुठल्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकतात. तर सोमवारी सकाळी जेव्हा तुम्ही मंदिरात जातात त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे. जी तुमची मनोकामना आहे, जी पूर्णच होत नाही आहे, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल. आपल्या मनोकामना पूर्तीसाठीच हा उपाय आहे. तर घरून आपण 108 तांदळाचे दाणे घेऊन जायचे आहेत. तांदळाचे दाणे आपल्याला घरूनच मोजून घेऊन जायचे आहेत आणि अखंडित तांदूळाचे दाणे आपल्याला न्यायचे आहेत. आणि शिवमंदिरात गेल्यानंतर आपण 1 तांब्या पाणी वगैरे चढवल्यानंतर जे 108 तांदळाचे दाणे नेलेले आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन घ्यायचे आहेत. एकाच वेळी आपण 108 तांदळाचे दाणे घेऊन घ्यायचे आहेत आणि आपली मनोकामना बोलत हे तांदळाचे दाणे शिवलिंगावर अर्पित करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंगावर तांदळाचे दाणे अर्पित करू शकतात. बघा, तर आपली मनोकामना बोलत हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. जी आपली मनोकामना पूर्ण होत नाही आहे ती मनोकामना बोलत आपण हा उपाय नक्की करू शकतात. एकाच वेळी आपल्याला हे तांदळाचे दाणे शिवलिंगावर अर्पित करायचे आहेत. यामुळे आपली जी मनोकामना पूर्ण होत नाही आहे ती नक्कीच पूर्ण होईल. तर हा उपाय नक्की करा. तर पुढील उपाय असा आहे की संध्याकाळी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे आणि एक गोल म्हणजे फुलवातीचा दिवा न्यायचा आहे जो शुद्ध तुपातला आहे. तर कुठलाही तुम्ही पंती घेऊन जाऊ शकतात किंवा कुठलाही दिवा नेऊ शकतात. तुम्ही पिठाचा देखील दिवा तयार करू शकतात. तर हा दिवा तुम्ही न्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी काळी तीळ टाकायची आहे. काळ्या तिळीचे दाणे आपल्याला तिथे टाकायचे आहे आणि हा दिवा नेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये म्हणजे शिवलिंगाच्या आसपास तुमरुकाजीचं नाव घेऊन प्रज्वलित करायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमरुकाजींचं नाव घेऊन. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला शिवमंदिराच्या बाहेर म्हणजे दरवाजाच्या आसपास बसायचं आहे आणि बसून श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जाप करायचा आहे. यामुळे आपल्याला वर्षभर शिवशंकराची कृपा राहील. तर वर्षाच्या पहिल्या सोमवारी किंवा कुठल्याही सोमवारी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. संध्याकाळी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. काळी तीळ टाकून शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे शिवलिंगाच्या जवळ. तर पुढील उपाय असा आहे की पुढील नवीन वर्ष तुम्हाला असे वाटते की तुमचं नवीन वर्ष हे निरोगी राहो, तुमच्या घरात आजार पण नाही होत, तर तुम्ही काय करायचं आहे, 1 तांब्या पाणी घेऊन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा दूध टाकायचं आहे. तर आपल्याला कच्चं दूध वापरायचं आहे आणि कच्चं दूध म्हणजे गाईचं मिळेल तर खूपच चांगलं. तुम्ही कच्चं दूध आणि गाईचंच दूध वापरा. भलेही 1 चमचा दूध तुम्ही 1 तांब्याभर पाण्यामध्ये टाका आणि 5 काळी मिरी आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मोजून 5 काळी मिरी टाकायची आहे आणि कुंदकेश्वर भगवानचं नाव घेऊन म्हणजे कुंदकेश्वर महादेवाचं नाव घेऊन आपल्याला शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर
हे दूध, पाणी आणि जे मिरे आहेत तांब्यामध्ये आपण टाकलेले ते वाहून घ्यायचं आहे कुंदकेश्वर या नावाने. यामुळे आपल्या घरामध्ये आजार पण येत नाही किंवा कुणी आजारी असेल तर त्याचा रोग देखील बरा होतो. तर तुम्ही हा उपाय नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी किंवा कुठल्याही सोमवारी नक्की करा. कुंदकेश्वर भगवानचं नाव घेऊन, कुंदकेश्वर महादेव भगवानचं नाव घेऊन तुम्ही 1 तांब्या पाणी शिवलिंगावर नक्कीच अर्पित करा. तर पुढील उपाय असा आहे की वर्षातील पहिलाच सोमवार आहे. तुम्ही कुठल्याही शिवमंदिरात गेल्यात आणि तुम्हाला जर मौका मिळाला तर तुम्ही शिवमंदिरामध्ये जे निर्माल्य पडलेले असते किंवा आजूबाजूचा कचरा झालेला असेल तो तुम्ही नक्की साफ करा. तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही हा उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या आयुष्यात खूप छान बदल होईल. तर अशा पद्धतीने मी काही उपाय सांगितले आहेत, जे मी तुम्हाला सांगितले आहेत. हे नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी यापैकी तुम्ही कुठलाही उपाय करा, नक्की करा पण, आणि आपलं नवीन वर्षाची सुरुवात चांगली करा. तर अशा पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून आणि शिवमंदिरात जाऊन शिवाची आराधना करून सुरुवात करूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.